मुंबई स्वप्नांची नगरी असं म्हणतात. इथे प्रवास करणारा प्रत्येक माणूस हा आपले स्वप्न घेऊन फिरतो. स्वप्न मुंबईतलं घर घेणं, स्वप्न स्वतःची गाडी घेणं, स्वप्न हे स्वतःचा धंदा उभा करणं. तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदिवली चारकोपमधलं एक असं चायनीजचं फूड ट्रक ज्याची टेस्ट तर झकास आहेच, पण तुम्हाला यापेक्षा स्वस्त चायनीज अख्ख्या मुंबईमध्ये कुठे भेटणार नाही. तर चला पाहूया आजच्या फूड ट्रकची स्टोरी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रल्हाद आहे. मी राहतो चारकोपला, सेक्टर 4मध्ये. शेफॉन रोड नाव म्हणजे ॲक्च्युली माझं स्वप्न होतं की शेफ बनायचं म्हणून. तर ते तर शिक्षणामध्ये मला झालं नाही. तर ते विचार केलेला की आता आपला धंदा रोडवरती आहे आणि शेफ आपल्याला बनायचं तर होतंच. तर मग मी त्या नावाला आणि रोडचा धंदा होता ना म्हणून त्या हिशोबाने मी थोडं मॅच करून तो शेफॉन रोड हा नाव क्रिएट केला आणि तो माझ्या शॉपचं नाव मी शेफॉन रोड असं ठरवलेलं त्याचं. माझा हा फूड ट्रक चालू करायच्या आधी आहे ना, मी बस जस्ट बिल्डिंगच्या बाजूला म्हणजे फूड ट्रकच्या माझ्या बाजूलाच माझा छोटासा बाकडा होता. ते मी 2014मध्ये चालू केलेला. तो 2014पासून ते आतापर्यंत ते तिथे मी 4-5 वर्ष मी त्या बाकड्यावरती काम केलं आहे. आणि तिथून जो प्रवास हा माझा फूड ट्रकपर्यंतचा. स्टार्टअप हा मी जर सुरुवात केला तर सर्वात जास्त मदत म्हणून माझ्या बायकोचीच होती, म्हणजे मिसेसची माझ्या. आणि ती मदत स्टार्टिंग ते आत्तापर्यंत ती मदत पण तिच्याबरोबरची आणि ती साथ पण तिचं अजून माझ्याबरोबर आहेच. आम्ही दोघं नवरा बायको दोघं एकत्र तो व्यवसाय करतो. त्यानंतर मग 1 तास आम्ही आराम करतो किंवा बाकीचं जे असतं ते काम करतो. त्यानंतर आम्ही 4 वाजता जातो गाडीवर. मग तिथे 4:30 वाजल्यापासून जे चालू होतं रात्री 12-12:30 तिथेच होतं. अडचणी भरपूर आलेल्या, कारण मी 2 ते 3 वर्ष कमीत कमी हा फक्त धंदा सेट करायच्या मागेच होतो. काही धंदा कधी व्हायचा कधी नाही व्हायचा. तिकडे धंदा पब्लिकची वाट बघावं लागायची पब्लिक. तर त्या टायमाला अडचणी तर भरपूरच आलेल्या. पण ज्याही कस्टमर माझ्याकडे यायच्या ना, एकदा येऊन गेल्यानंतर परत त्याच कस्टमर माझ्याकडे कंटिन्यू यायचं. ती एक बेस्ट क्वालिटी होती माझ्याकडे. सकाळी म्हणजे 9-10 वाजल्यापासून चालू होतं. सगळं बनवणं करणं, हे मार्केटला जाणं, त्याच्यानंतर येऊन तयारी करायची, ते चालू असतं. म्हणजे 3 वाजेपर्यंत तरी ते चालूच असतं. धंद्याचं मार्जिन म्हटलं तर मग ॲक्च्युली काय माहिती आहे, माझं मी जे फूड विकतो ना त्याची प्राईस खूपच कमी आहे. कमी का तर लहान पोरांसाठी म्हणून मी ठेवलेलं आहे. कारण तो धंदा जेव्हा मी चालू केलेला ना, तर एखाद्या मोठ्या माणसांसाठी तो धंदा चालू केलेला. लहान पोरं म्हणजे 5 रुपये 10 रुपये जो खातात ना, त्यांच्यासाठी तो धंदा चालू केलेला. तर माझा डिशची प्राईस तर खूपच कमी आहे. म्हणजे इतकी कमी आहे ना की जरी आपण हॉटेलमध्ये गेलो ना तर त्या प्राईसच्या हिशोबाने माझ्याकडे तुम्ही 5 ते 6 प्लेट खाऊ शकता. एवढं तरी प्राईस मी कमी ठेवलेली त्याची. तर ते का तर लहान पोरांसाठी म्हणून, ठीक आहे. आणि त्याची मार्जिन तर खूपच कमी आहे माझ्याकडे. कारण जर मी मार्जिन जर मागं पकडलं ना तर मग 10 ते 15% लास्ट टू लास्ट मला भेटले तर, ते पण जर क्वांटिटीमध्ये म्हणजे पब्लिक वगैरे जास्त असले तर. नाही तर मग 10% पकडून चालू शकतं. कारण कसं माहिती आहे, मी माल मटेरियल जो आहे ना ते एखादी पहिली चांगली क्वालिटी बघायचा प्रयत्न करतो की जेणेकरून पब्लिक खाल्ल्यानंतर तब्येत वगैरे खराब नाही झाली पाहिजे. मंचुरियनची टेस्ट एकदम चांगली आहे. मी लहानपणीपासून खात आलो इथे. जेव्हापासून मी 7वीत होतो, आता मी 15वीत आलो आहे, तरी पण आम्ही रोज खातो इकडे. आता काय मित्र लोक नसतात, पण तरी पण कोण इथे सर्व खाऊन जातात. आम्ही लोक इथे रोजचं आहे आमचं खायला. काका आमच्या ओळखीचे चांगले बनवतात, एकदम मस्त मजा येते खायला आम्हाला.
First I have fixed my Manchurian, dry Manchurian, soup and cheese Szechuan pav. Also you can try the Szechuan fried rice. It is awesome. Thank you. म्हणजे प्रत्येकाला एक सांगतो की तुम्हाला कधी व्यवसायामध्ये जर यायचं असेल, लगेच व्यवसाय कुठला होत नाही. तुम्ही बोलाल की आत्ता मी चालू केलं म्हणजे मला माझा व्यवसाय मजबूत झाला पाहिजे, खूप पब्लिक आले पाहिजे, तर तसं नाही. तुम्हाला व्यवसायासाठी ना तुम्हाला पहिला स्वतः आपला प्रामाणिकपणा व्हावं लागतं. प्रामाणिक म्हणजे कसं, जर तुम्ही कुठलंही सामान विकता तर ते तुम्ही कसं म्हणजे तुम्ही स्वतः खाणार ह्या गोष्टीचा विचार करा आणि हे मी रोज खाणार, तर तुम्ही कुठला तरी धंदा व्यवस्थित करू शकतो. कसं, कारण समजा आपण एखादं चायनीज खातोय किंवा वडापाव खातोय किंवा काही वस्तू खातोय, तर ती वस्तू जर आपण स्वतः बनवतोय आणि जर ते हायजेनिक असेल आणि त्याची क्वालिटी बेस्ट असेल, साफसफाई असेल, तर तुम्ही तो धंदा ना कधीही तुमचा बंद होणार नाही. तेवढी तुम्हाला तर पहिली गोष्ट तुम्हाला ह्या गोष्टीचा इमानदारपणा राहावा लागेल, जो मी माझ्या धंद्यापासून आहे. आज मी 14 म्हणजे 2014 पासून धंदा करतोय, ते आज 2024 म्हणजे 25 झालेलं आहे. तर तेव्हापासून मी बघतो माझ्याकडे एवढे असताना पोरं यायचे ना, ते आत्ता म्हणजे काही पोरांचे तर लग्न पण झालेले आहेत, तर काही जॉब करतात आहेत, तर काही अजून शिक्षण पण करतात आहेत त्यातले पोरं. म्हणजे आणि त्यातले काही पोरांनी मला अजून सांगितलं नाही की दादा मी तुझ्याकडे काय खाल्लं आहे आणि माझा तब्येत खराब वगैरे झाली आहे, तर असं काहीच नाही. कारण क्वालिटी तुम्ही चांगली वापराल ना, तर तुम्ही पण खुश राहाल आणि तुमचे कस्टमर पण तितके हॅपी राहतील. तर मला असं वाटतं की तुम्ही जर काय करायचं असेल ना, तर जे करा इमानदारीत करा आणि क्वालिटी ही चांगली करा, वापरा कुठल्याही ह्याच्यामध्ये, तर तुम्ही कधीही मागे राहू शकत नाही.